पुढची महत्त्वाची बातमी। कुख्यात अंधेकर टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून आता पावलं उचलली जात आहेत। समर्थ पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध आणखीन 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। यामध्ये अनधिकृत बांधकाम आणि खंडणी मागणी या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 पासून अंधेकर टोळीने एका व्यावसायिकाला सतत त्रास देत त्याच्याकडून तब्बल 1.5 कोटी रुपयांची खंडणी उकळलेली आहे। व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत तसंच टोळीकडून प्रोटेक्शन मिळावं या कारणावरून ही रक्कम मागण्यात आलेली होती। यापूर्वीच बंडू अंधेकरसह 20 जणांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। तरीही नव्या तक्रारी आणि पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी आणखीन 2 गुन्हे दाखल केले। नमस्कार, मी अमित गद्रे। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते। प्रांजल खेवलकरांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये घटनास्थळी ड्रग्स मिळाल्याचा उल्लेख करण्यात आलाय। मात्र खेवलकर यांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान ड्रग्स मागवल्याचा इंस्टाग्राम मेसेजचा पुरावा म्हणून आरोपपत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। तर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खेवलकरांना जामीन मिळालाय। आपल्यासोबत बोलण्यासाठी एकनाथ खडसे स्वतः आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। खडसेजी, आपण बघतोय खरं तर आता रिपोर्ट आलेला आणि प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झालंय। प्रांजल खेवलकरांनी ड्रगचं सेवन केलं नाही असा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलेला आहे। आणि मी पूर्वीपासूनच सांगत होतो की त्यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रगचं सेवन केलं नाही, तो ड्रग बाळगला नाही असं माझी माहिती आहे। त्याच वेळेस पोलीस म्हणायचे की हे रेव पार्टी आहे, 5-7 जणांची रेव पार्टी असू शकत नाही असं नंतर पोलिसांनी मान्य केलं। मधल्या कालखंडामध्ये त्यांनी म्हटलं की प्रांजल खेवलकर हे 1 नंबरचे आरोपी यासाठी आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे। नंतर पोलिसांनी सांगितलं ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही दाखल नाही। मग प्रांजल खेवलकरांनी हे ड्रग बाळगले आहे। रिपोर्टमध्ये आलंय की ड्रग बाळगले सुद्धा आणि सेवन केलेलं नाही आहे। एकंदरीत सगळं पाहताना हे रिपोर्ट पोलिसांनी केलेला हा एक कट दिसतोय आणि यांना अडकवण्याचा प्रयत्न करून आम्हाला बदनाम करण्याचा हा एक षडयंत्र दिसत आहे। खडसेची, खरं तर रिपोर्टमध्ये आलंय की ड्रग्सचं सेवन केलं नाही, मात्र घटनास्थळी ड्रग्स सापडलेला आहे। त्यानंतर ड्रग्स मागवल्याचा इंस्टाग्राम मेसेजचा पुरावा म्हणून सुद्धा आरोपपत्रात उल्लेख आहे। त्याच्यामध्ये आपलं सरळ सरळ पाहतोय, ज्यावेळेस व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर ड्रग एका मुलीच्या पर्समधून काढताना स्वतः दिसत आहे। म्हणजे तिनेच बाळगलं होतं आणि त्यांच्याकडेच होतं। ते मागवायचे सवाल येत नाही किंवा बाळगण्याचे सवाल येत नाही। परंतु ठीक आहे, पोलीस चौकशीचा भाग आहे, न्यायालयामध्ये जे काही येईल ते आपण बघूया। पण इंस्टाग्राम मेसेजमध्ये उल्लेख आहे, तो पुरावा म्हणून आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। हे सगळं न्यायप्रविष्ट आहे। न्यायालयामध्ये आम्ही त्याच्या संदर्भात काय आहे ते मांडू। बरं, धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर आपण बघतो महत्त्वाची अपडेट खरं तर समोर येते। प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये घटनास्थळी ड्रग्स मिळाल्याचा उल्लेख आहे, मात्र खेवलकर यांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय।